संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होत आहे आणि गेल्या 2 दिवसापासून बुलढाण्यामध्ये हाहाकार पावसाने केला आहे। आपण पाहू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील हे 3 मोठे प्रकल्प आहेत। त्या प्रकल्पापैकी एक खडकपूर्ण प्रकल्प आहे। त्या प्रकल्पाचे 19 दरवाजे पूर्णपणे उघडले घेण्यात आले आहे आणि त्यामधून 1326 घनमीटर दशलक्ष पाणी हा विसर्ग केला जात आहे आणि त्या पाण्यामुळे या धरणाचे गेट उघडल्यामुळे या नदीला खडकपूर्णा नदीला मोठा पूर आलेला दिसत आहे आणि या खडकपूर्णा नदीच्या काठावरच्या 33 गावांना सतर्कतेचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे। आणि गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सततधार पाऊस असल्यामुळे सगळे नदी नाले एकत्र भरून वाहत आहे। प्रत्येक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी या पाण्याने शेतीतील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे। आणि या प्रशासनाच्या वतीने आता सध्या पावसाचे जे प्रमाण वाढण्यात आलेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जे पाऊस जो मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि शेती बांधावर जाऊन पंचनामे करण्याचा सुद्धा इशारा प्रशासनाच्या वतीने सूचना करण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, देऊळगाव राजा, बुलढाणा।